आमच्या प्रिय बंधू बहिणींना येशूच्या नावाने आमचा नमस्कार. सर्वेश्वरा सांगे सकाळ या कार्यक्रमासाठी तुम्हा सर्वांनी स्वागत करीत आहे. आज आपण हे वचन पाहणार आहे. पेत्राचे पहिली पत्री 2 अध्याय 9 वचनामध्ये. इथे वचन असं म्हणतो, तुम्हाला अंधकारातून ज्योतीमध्ये बोलावून घेतले त्या परमेश्वराच्या पुण्य गोष्टी प्रत्येकांना सांगा. यासाठी देवापाने तुम्हाला निवडलेलं आहे. आज आम्हाला परमेश्वरने कुठून बोलवलेलं आहे? अंधकारातून ज्योतीमध्ये. अंधकार म्हणजे हे जग आहे. अंधकार म्हणजे पाप आहे. अंधकार म्हणजे शैतानाच्या जाल आहे. पण त्यातून परमेश्वरने आम्हाला सोडवलं. आणि ज्योती म्हणजे कोण? प्रभू येशू ख्रिस्त. येशूने म्हटलं, मी जगाच्या ज्योती आहे. योहान 8:12 मध्ये, मी जगाच्या ज्योती आहे. जो कोणी माझ्या मागे चालणार तो अंधारला पाहणार नाही, पण जीवनाच्या ज्योती पाहणार. हो माझे प्रिय बंधू बहिणीनो, तुम्हाला सुद्धा पापाच्या अंधकारामधून येशू ख्रिस्त आता सोडवण्यासाठी आला. तो स्वर्गात होता, पण योहान 1:9 म्हणते, जगामध्ये येऊन प्रत्येक माणसाला प्रकाशमय करणारा एक खरं ज्योती प्रभू येशू ख्रिस्त आहे. येशू देव आहे, तो ज्योती आम्हाला ठाऊक आहे. पण तो ज्योती राहून स्वतः राहिला नाही, पण आम्हाला अंधारातून सोडवण्यासाठी तो स्वतः या अंधाराच्या जगामध्ये आला आणि आम्हाला अंधारातून बाहेर सोडवलं. आज तुम्ही आता सुद्धा पापाच्या अंधकारामध्ये आहे का? शैतानाच्या अंधकारामध्ये आहे का? किंवा आजारीपणामुळे तुम्ही बिस्तरामध्ये पडलाय, म्हणता माझं जीवन अंधार आहे, अंधाराने भरलेलं आहे. पण या अंधारातून सोडवण्यासाठी येशू ख्रिस्त आज तुमच्याकडे आलेला आहे. या तुम्हाला बोलवतो, बाहेर बोलून त्या खरं ज्योती येशू ख्रिस्ताबद्दल तुम्हाला साक्षी द्यायला हवे. चला आपण प्रार्थना करूया. पवित्र देव बापा, जो आभार मानतो प्रभू, आज सकाळच्या वेळी हो आम्हाला वचन दिलेलं आहे. आता आमच्या मागे मी सूरज पाहत आहे, ते उठून कसं प्रत्येकाच्या मनामध्ये, प्रत्येकाच्या जीवनामध्ये, प्रत्येक जाग्यामध्ये ज्योती आणत आहे. तसं प्रभू येशू ख्रिस्त पण आहे. येशू ख्रिस्त जगामध्ये आलेला ज्योती आहे. आज वचन ऐकणाऱ्या प्रत्येकाच्या मनामध्ये तुझा उजेड पडू दे, प्रकाश पडू दे. प्रत्येकाच्या जीवन अंधारातून ज्योतीमध्ये, प्रकाशामध्ये येऊ दे प्रभू. त्यांचं जीवन उज्ज्वल होऊ दे. आशीर्वादित कर. येशूच्या नावाने मागितो ऐक प्रभू राजा. आमेन, आमेन.